आत्ताचं अहिल्यानगर हा बघा, हा रस्ता अहिल्यानगर नामकरण केल्यानंतर रस्त्याची जर अवस्था सुधारली असेल तर मला खूप आनंद वाटला असता, कारण तुम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरच्या नावानं या शहराचं नामकरण केलं. जितक्या पोटतिडकीनं तुम्ही या शहराचं नामकरण केलं. पण मला प्रश्न असा येतो की हा बा खड्डा, हे चेंबर आहे, चेंबरचं झाकणसुद्धा तुटलेलं आहे, त्याची जाळीवरती डोकावते, तीसुद्धा रडतीये जाळी की मला जरा थोडंसं दुरुस्त करा. पण या ठिकाणी कोणाचंही मन धजावत नाही आहे, कारण हा भाग मुस्लिम बहुल आहे. काय करायचं आपल्याला? लोकप्रतिनिधी रोज आपल्या गप्पा मारतात, त्यांना फक्त हिंदुत्वाशी घेणं देणं आहे, त्यांना फक्त मंत्रिपद दिसतं की काय? अशा पद्धतीनं जर तुम्ही मंत्रिपद पटकावलं, तुम्हाला कमतरता काही आहे का? तुम्ही एका अशा आलिशान ठिकाणी राहता ज्या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी अतिशय उत्तम सोयी आहेत. इथल्या या नागरिकांना पहा, जीव मुठीत धरून या लोकांना इथून प्रवास करावा लागतो. आपल्या चिलापिल्यांचं पोट भरण्यासाठी सकाळी चाकरमाने हे शहराकडे धाव घेतात आणि जाताना त्यांना जर अशा पद्धतीच्या रस्त्यावरनं जावं लागत असेल आणि त्याचं जर प्रशासन निराकरण करत नसेल तर याला जबाबदार कोण आहे? तुम्हीच ठरवा. आम्हाला तुम्हाला फक्त सांगण्याची आवश्यकता आहे. स्पीड ब्रेकर आणि लगेचच पुढे इतका मोठा खड्डा, म्हणजे माणसानं नेमकं त्या खड्ड्यातलं जायचं की त्या स्पीड ब्रेकरवरनं जायचं, हा एक खूप मोठा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. अशा पद्धतीनं जर या ठिकाणचे रस्ते असतील तर प्रशासन काय झोपी गेलं की काय? आयुक्त हे झोपी गेलेत की काय? की आयुक्तांना दिसत नाही? की आयुक्तांच्या डोळ्यावरती पडदे पडलेले आहेत? की आयुक्तांना कोणी दबाव आणलेला आहे? प्रशासन तुमचं काय करतं? तुम्ही 2 वर्ष इथे राहणार, 2 वर्षानंतर तुमची बदली होणार, पण तुम्हाला लोक आयुष्यभर तुमचे नाव आणि तुमचं कार्य हे लोकांच्या स्मरणात राहील. असं कार्य करा की लोकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे की आयुक्त यशवंत डांगे यांनी अशा पद्धतीनं मुकुंदनगरचा सुधार केला, असं लोक म्हणायला पाहिजे. की लोक तुमच्यासाठी म्हणणार की आमच्या इथे एक लोकनियुक्त लोकप्रतिनिधी संग्राम भैया जगताप, अतिशय उत्तम काम करणारे, हिंदुत्वाचं काम करणारे, त्यांनी मुस्लिमांना पूर्णपणे बाजूला केलं. नाही त्यात त्यांनी बडबडी केल्या. वेगवेगळी मी त्या भाषेला मी उच्चारणार नाही, कारण आमची ती संस्कृती नाही आहे, आमच्या संस्कारामध्ये हे बसत नाही. आम्ही त्यांच्यासारखे संस्कार आमच्यावरती झालेले नाहीत, त्यामुळे आम्ही ती बडबड करणार नाही. त्यांना त्यांचे संस्कार लखलाभ लाभो. पण आमच्या या मुकुंदनगरच्या ज्या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याचं निराकरण करण्याचं काम त्यांनी करावं, ही आमच्या या मुकुंदनगर वासियांची अपेक्षा आहे.